डोकं डोकं खाली. हा हात आधी असे असं नाही, हात असे 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 पकडे. हा बरोबर बरोबर घाल तिथे. हा आणि पायाने उडी मारायची. हा कुठे मारते. बरोबर. आपके पाव गंदे. अरे बघ रे तिचे पाय उलटे आहेत का रे. गंग्या तू उलटा येते का. पहिलंय माझं पण द्या. आता मी शवासन करतो. इथे ना बाप तिकडे करता. तास झाला उभा राहिलेला आहे. हा पाय चटकूच राहायला लागलाय. मला दूध घ्यायचं ना. मला दूध घ्यायचं काही नाही. तुम्ही अरे तुम्ही अरे मला एक सांगा, तुम्ही इथं कसं. माझ्या मैत्रिणीला एक अर्जंट काम निघालं म्हणून मी तिच्या जागी इथं आले. पण हे तुम्ही इथं कशासाठी म्हणजे दुधासाठी आलात का. दुधासाठी दुधासाठी नाही. दुधासाठी कसं नाही. इकडे तिकडे बघताय काय भेटायला आलात का. भेटा कशाला आला. मग दूध कशाला कशासाठी आलात. हा तुम्ही बँकेत येणार ना. नक्कीच. हे पहा हे पार्ट टाइम काम आहे. परमनंट नोकरी. प्रिया तू आणि इथं कशी. मी आणि इथे कशी काय वाटत नाही तुम्हाला विचारायला. आपलं दूध केंद्र भेटायचं ठरलं होतं पण तुम्ही तिथे आला नाहीत. अगं बाई मी आलो होतो. कुठल्या दूध केंद्रावर खोटं बोलू नका. हे बघ हळू काय हळू. मला जे काही तुमच्याबद्दल कळलंय ना ते जर खरं असलं तर अपघातून मी वाचले मेले नाही. पण मी आता आत्महत्या केल्याशिवाय राहायचे नाही. आणि अशी नाही म्हणणार चिठी लिहून म्हणणार की तुमच्या मला जगणं अशक्य झालंय म्हणून मी आत्महत्या करते. मी मेल्यावर तुम्हाला सुखाने नाही जगू द्यायची. प्रिया तुझा काहीतरी प्रचंड गैरसमज झालेला आहे. तू असं कर संध्याकाळी मला बागेत भेट. बागेत नक्की ना. नक्की. आणि जर तुम्ही मला तिथे भेटला नाही तर तर मी लोक आत्महत्या करेन. कळलं. तू गर्दी समोर. अहो मदन इकडे या. मी इथे आहे. इकडे या. पळून कुठे चाललात. पळतो कुठं. पळत नाही गे. नाही ना मग इकडे या ना. आलो. काय हो तुम्ही आलात काय. मला बघून पळून चाललात काय. काय भानगड काय. भानगड काय असायचं. भानगड वगैरे काय नाही. मग इकडे तिकडे काय बघताय. कुणी येणार आहे का तुम्हाला भेटायला. का तुम्ही कोणाला भेटायला आलात. मला कोण भेटायला येणार आहे. मला कोण भेटायला येणार. मग इकडे तिकडे काय बघताय. मी इथे आहे. हो तुम्ही इथं आहात. तुम्ही इथं आहात आणि मी तुम्हाला भेटायला आलो. व्हेरी फाईन. पण काय हो तुम्ही मला भेटायला आलात ना. एवढे घाबरलात का. घाबरलाय कोण. मी नाही घाबरलेलो. मी घाबरलेलो नाहीये. मला आपलं ते हे झालंय. काय झालंय. काय म्हणतात तू काय म्हणतात ते मला तुम्हाला बघून आनंद झालाय. हो का. मला बघून तुम्हाला आनंद झालाय. म्हणजे ते हर्ष झालाय. खरं नाही.
हो. पण तुमच्या अवस्थेवर मला वेगळंच वाटते. वेगळं हा. वेगळं काय असणार आहे? मी तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मला तुम्हाला बघून अतिशय आनंद झालेला आहे. मला बघून तुम्हाला अतिशय आनंद झालाय ना? हो. ठीक आहे, मग मी ही तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगते. बोला. काकांनी आपल्या लग्नाला संमती दिली. आता मला क्षणभर वाटलं तुम्ही मला म्हणताय काकांनी आपल्या लग्नाला संमती दिली म्हणून. हा, मी तेच म्हणाले. काय? आपल्या लग्नाला संमती दिली काकांनी, पण एक अट घातली. कसली अट? कसली अट? हे तुम्ही काकांच्या देखत प्रियाला सांगितलं पाहिजे हं? की तिचा तुमचा काही संबंध नव्हता म्हणून. हो, काकांच्या देखत कशाला? मी तुमच्या देखत सांगतो ना, प्रियाचा माझा काही संबंध नव्हता म्हणून. काकांच्या देखतच सांगितलं पाहिजे. ठीक आहे, मी कुणाच्याही देखत सांगायला तयार आहे. प्रियावर माझं कधीही प्रेम नव्हतं. तर मी चलू का आता? मी चालतो. अरे बापरे, शांत हो. चौकात काय पाहिलंय का? घाबरलाय का? मंडा. अरे मग काय झालं? मंडा. हो, परमेश्वरानं माझ्या पायात एक खोडा घातलाय. आईला. हा, म्हणजे तिसरा तीर लागला का? अरे नाही बाबा, मग तिथे एक वेगळाच साप बसलाय. वेगळा साप म्हणजे काय झालं? म्हणजे रतीला तिच्या काकांनी लग्नाला होकार दिलाय. फॅन्टास्टिक, आनंदाची बातमी. शुभमंगल सावधान. अक्षता नको टाकूस. काबू काय? तिच्या काकांनी एक गड घातले. कसली? त्यांच्या देखत म्हणे मी प्रियाला सांगितलं पाहिजे तुझा माझा काय संबंध, तुझ्यावर माझं मुळीच प्रेम नव्हतं म्हणून. ते त्यांना अगदी सोपं सांगायचं, तोंडावर सरळ तसं सांगायचे. तिच्या तोंडावर कसं सांगणार? मला आता कसं सांगितलं तसंच सांगायचं. काय वेळासारखं बोलतो? अरे बाबा, मला एक सांग, प्रिया ऍक्सिडेंट मध्ये मेली हे कळल्यानंतरच तू रतीवर प्रेम करायला लागलायस ना? हो, झालं तर मग पहिली पाटी पुसायची आणि स्वच्छ तोंडावर सांगायचं, माझं तुझ्यावर मुळीच प्रेम नव्हतं, तुझा माझा संबंध काय? काय म्हणशील? माझं तुझ्यावर मुळीच प्रेम नव्हतं, तुझा माझा संबंध काय? म्हणजे तुमचं त्या प्रियावर प्रेम वगैरे काय नव्हतं? कधीच नव्हतं. अरे नाही. बेटा प्रिया, इकडे जा. तुमचं माझ्या प्रेमीन काही नव्हतं? अजिबात नव्हतं. काय बोलता काय तुम्ही? तुम्ही माझ्यासाठी काय नाही केलं? रोज मला भेटण्यासाठी तास तिथं उभा राहत होतात. तीच चंद्रावर काय येत होतात. माझ्यासाठी प्राण सुद्धा द्यायला तयार होतात. खोटं आहे, एकदम खोटं आहे. खोटं? काय खोटं? माझ्या मोकळेपणाचा अर्थ तुम्ही कसा लावला बरं? मी काय लावायचा? अरे माझं तुमच्यावर कधीही प्रेम नव्हतं आणि नाही, अजिबात नाही. ठीक आहे, एक मात्र कळलं, तुम्ही परिस्थिती मला तुमचं तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाही. आता माझा मोकळेपणाचा अर्थ म्हणजे असा लावला का मी काय करायला? आता दिसंच्या मुलीवर प्रेम करायला मी मूर्ख आहे. कोणी मूर्ख असतात दुसरं बेटा रती तू या ऐकलं सगळं. मी कुठे कमी नाही बोललो, कर नाही त्याला डर कशाला? आता मी तुला दिसत नाही काय? विजय सत्याचाच होतो अंतिम. अंतिम. माझं त्या मुलीवर मुळीच प्रेम नव्हतं. अच्छा, म्हणजे मग तुमचं कोणावर प्रेम होतं म्हणायचं? रतीवर म्हणजे तुमच्यावर. माणूस आयुष्यात फक्त एकदाच प्रेम करू शकतो. हे पहा, रती आणि प्रिया या दोन व्यक्ती कधीच नव्हत्या. रती ही मीच होते आणि प्रिया ही मीच होते. ती ही मीच आणि मी ही ती. समजलं? एक्झॅक्टली. प्रिया रती आणि रती प्रिया मला पहिल्यापासून माहिती होतं. काका तुम्ही मुलखाचे खोटाडे आहात. मुलींच्या जीवाची खेळ करता. अहो, खेळ म्हणजे काय वाटलं तुम्हाला? तुमच्या करमणुकीचे साधन उद्भव असतो. मला तुमच्या तोंड बघण्याची इच्छा नाही. जीवनामध्ये अशी डोक्यात राग घालून नाही. तुझी ती दुःखद वार्ता त्याला समजली, विचारा हवाई नाही. आणि त्याच्या त्या स्थितीमध्ये रतीच्या स्वरूपात तुझाच आधार करायला मिळाला. नाही सकाळ नाही, तुला काय होतं तरी त्याला काही पटत नाही. अरे पुराणात काय मिळत नाही. पार्वती शंकराची अर्धांगी, पण ती जेव्हा भिन्नीच्या वेशात आली तेव्हा भगवान शंकर सुद्धा पाहिलं की नाही तिच्यावर? विचारू काका,
तुम्ही तुमच्या पत्नीच्या फोटोसमोर उभे असताना कित्येकदा तुमचे डोळे पाण्याने भरण्यास मी पाहिले. सांगा काका, तुमची पत्नी वारल्यानंतर तुम्ही तिचे लग्न का केलं नाही? त्या आठवण्यावर तुम्ही का जगत राहिलात? आम्ही ज्यावेळी एकमेकांपासून दुरावलो त्यावेळी खूप सुखदुःखांच्या आठवणी जमा झाल्या होत्या. त्या आठवणीमुळे जीवन सुखही होत होतं. तुमचं अजून काय झालंय? खूप सुखदुःखांच्या आठवणी जमा व्हायच्या आहेत. आणि मी सुद्धा काय केलं असा विचार करतो. भरलेली जखम असायची, पुन्हा उकलून काढायची, पुन्हा बाबा रक्त व्हायचे, पुन्हा जखम भरायची. हे खरं की ते खरं अजून मला समजलं नाही. मग ती कुंठित होते. पण काळाची गती मोठी जादू बरं त्याच्यात तुम्हाला त्याची वाट घेऊन जाते. आपल्या धर्मामध्ये 2 आदर्श आहेत. एक श्रीरामाचा, एक पत्नी, दुसरा भगवान श्रीकृष्ण. त्यांनी गीता सांगितली, जीवनातली कठोर वास्तवता पूर्ण जीवन जीवन ज्याला म्हणतात हे खरं आहे. नाही काका, नाही. मला इथे काही पटत नाही. मदन, माझ्यासाठी तुम्ही काय काय केलं? मला रोज भेटण्यासाठी तुमचा जीव किती तुटत होता. माझ्यासाठी तुम्ही प्राण सुद्धा द्यायला तयार झालात. पण तुम्ही पुरुष किती खोटारडे असता. मला तुमचं तोंड देखील बघायची इच्छा नाही. प्रिया, कशाला माझं नाव घेता? तुम्ही मुलखाचे खोटारडे, मुलींच्या जीवाशी खेळ करता. प्रिया म्हणजे काय वाटलं तुम्हा पुरुषांना? तुमच्या करमणुकीचं साधन भाऊ वस्तू. मला तुमचं तोंड देखील बघायची इच्छा नाही. प्रिया, कोण प्रिया? मी अपघातातून वाचले, मेले नाही. आता मात्र तुम्हाला बजावते मदन. आता मी आत्महत्या करीन, जीवनाचा शेवट करीन. मग मात्र तुम्ही जन्मभर रडत बसाल, तेव्हा प्रिया नसणार, प्रिया नसणार. प्रिया, प्रिया, अगं मध्येच कसं आली? आले अशी. काही कुठे? अगं आज कुठे दिसत नाही आहे. अगं मी परत जायला लागते. बघ ना. खरंच तुम्ही मला पुनर्जन्म दिला. जीवनात नवी वाट दाखवली. मला जगायला शिकवलं. मारुतराया, क्षमा करा हो देवा. तुम्ही या इथे. वा कृष्णदेवा, आजपासून आपली कृपा व्हावी. राधा मैया, आपणही लक्ष ठेवा. वा हार काढून प्रिय बंडास, देवा लगेच पत्र आलंय तुमची. पण मदन, मी माझ्या आयुष्यात केलेल्या चुकांबद्दल आत्महत्या करायला जात आहे. आत्महत्या? मदन, काका, कोण? प्रिया, तू परत आली? तुमचं म्हणणं मला पटलं. जीवनाचा अर्थ काय? काका, मदन कसे आहे? अरे मदन, आपलं मदन क्यों जायला निघाला? मदत झालं. ए मदन,
सोड सोड प्रिया मला काय करताय हे? मला प्रायश्चित्त घेऊ दे नाही, प्रिया मदन नाही, मी तुम्हाला कशा मरू द्यायचे नाही. सोड सोड मला ठीक आहे, मग मीही तुमच्यावर मरते. हा. हे काय आपण मेलो नाहीच मदन, देवाच्या मनात ऐकलंच आहे. मदन, याला